तर प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। सुरुवातीला आपण बघतोय विशाल आणि बयो भेटलेत आणि बयोने विशालला सांगितलंय की तिची आयडिया रिजेक्ट झाली आणि झालेला सगळा प्रकार विशालला कळलाय। विशाल म्हणतो, अगं असं कसं, कोण होत्या त्या मॅडम, मी बोलतो हवं तर त्यांच्याशी। बयो म्हणते, नको सर, तुम्ही कशाला रिस्क घेताय माझ्यासाठी। आता तेवढ्यात विशालला सौदामिनीचाच फोन येत असतो। तो फोन कट करत असतो आणि बयोला म्हणत असतो, हे बघ तू टेन्शन घेऊ नको, आपण बोलूयात त्यांच्याशी। पण बयो म्हणत असते, नको सर, जाऊ द्या, आधीच मी खूप मध्ये मी खूप घाबरली आहे त्या मॅडमला। विशाल म्हणतो, बरं ठीक आहे, चल आपण हॉस्पिटलला जाऊयात। आता हॉस्पिटलला गेल्यावर पण विशाल म्हणत असतो, अगं सरस्वती, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस, काय झालंय। तेव्हा बयोला दिसतात समोर सौदामिनी मॅडम। मग बयो त्याला दाखवते, म्हणते, आणि ह्याच आहेत मॅडम। आता विशाल म्हणतो, काय। आता त्या लगेच समोर येत आहेत सौदामिनी मॅडम विशालच्या आणि विशाल एकदम आश्चर्यचकित होऊन बघतोय त्यांच्याकडे। रॅदर त्याला खूप मोठा धक्का बसला आणि त्याचे हावभाव एकदम बदलले आहेत आणि त्याचे हावभावाचे म्हणजे रूपांतर रागात झाले असं म्हणायला हरकत नाही आहे। आता तो बयोला म्हणतो, सरस्वती, मी येतो आता, आणि तो तिथून निघून जातो आणि सौदामिनी बयोकडे बघते आणि तीही विशालच्या मागे मागे निघून जाते। बयो विचार करायला लागते, काय आहे ही भानगड, ह्या मॅडम आणि विशाल सर यांचं काही म्हणजे कनेक्शन आहे का, म्हणजे काय नातं असेल यांचं। बघत तर असेच होते जणू काही यांचं काही नातं आहे, कोण असतील या विशाल सरांच्या। विशाल त्याच्या केबिनपाशी गेलाय आणि खूप त्रागा करून घेत असतो, त्याला खूप त्रास होत असतो सौदामिनीला बघितलंय म्हणून। सौदामिनी आता विशालच्या मागे मागे चालली आहे आणि त्याला म्हणते, विशाल कसा आहेस रे तू। आधी तर त्या खूप वेळ विशालकडे बघतच राहतात प्रेक्षकांनो आणि मग विशालच्या खांद्यावर हात ठेवायला जातात। तेव्हा विशाल म्हणतो, तुम्ही माझ्यापासून लांब राहा। मग त्या म्हणतात, अरे असं काय करतोस विशाल। त्या पुन्हा त्याच्या खांद्यावर हात ठेवतात तेव्हा विशाल त्यांचा हात झटकतो। मग त्या म्हणतात, विशाल तू का पळतोयस माझ्यापासून, मी तुला किती फोन केले पण तू माझा एकही फोन उचलत नाहीयेस। फायनली आपली भेट झाली, तेही माझ्याच हॉस्पिटलमध्ये। विशाल म्हणत असतो, हात लावायचा नाही तुम्ही। तेव्हा सौदामिनी म्हणते, अरे अहो जाऊ नको घालूस, मी तुझी आई आहे ना। त्यावर विशाल म्हणतो, अजिबात नाही, तुमच्या तोंडी आई हा शब्द शोभूनच दिसत नाही। अरे देवा, आता ह्याचा काय भूतकाळ दाखवतात कोणास ठाऊक। आता ह्या पुन्हा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात तेव्हा हा विशाल पुन्हा हात झटकतो आणि म्हणतो, हात लावू नका मला। सौदामिनी रडायला लागते आणि म्हणते, सॉरी बाळा, पण मला माहिती नव्हतं रे तू याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतोय। मला जर माहीत असतं ना तर मी आधीच आले असते रे तुला भेटायला। तुला माहितीये मी तुझी नेहमी खबर ठेवायची, तू डॉक्टर झालास आणि कुठे गेला कळलंच नाही रे मला। विशाल म्हणत असतो, तो अधिकार तुम्ही केव्हाच गमावलाय। आता त्या रडत असतात आणि म्हणतात, असं नको बोलूस रे, मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय। विशाल म्हणत असतो, पण मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये, प्रत्येक वेळेला तुमच्याच मनाप्रमाणे काहीच होऊ शकत नाही। सौदामिनी म्हणत असतात, माझं 1 मिनिट तरी ऐक ना, हे बघ तू सगळं विसर ना रे, आपण पुन्हा नवी सुरुवात करू, हे हॉस्पिटल माझं आहे, अरे आपलं हॉस्पिटल आहे। त्यावर विशाल म्हणतो, हे मला माहीत नव्हतं, मला तुमच्याशी निगडीत कुठल्याही गोष्टीशी संबंध ठेवायचा नाहीये आणि तुम्ही माझ्यापासून लांब राहा आणि माझा तुमच्यावर विश्वासही नाहीये, असं म्हणून तो निघून गेलाय। आणि आता ही सौदामिनी रडायला लागते आणि म्हणते, मी तुला परत माझ्यापाशी घेऊन येईल विशाल, हा सौदामिनीचा शब्द आहे। आता इकडे बयो जरा टेन्शनमध्ये आली आहे, तेवढ्यात तिथे शुभंकर येतात आणि तिला समजवतात, बाळा टेन्शन घेऊ नकोस, मला माहिती आहे तुला त्या पेशंटची काळजी वाटते, त्या मॅडम पण ओरडल्या ना तुझ्यावर विनाकारण, नाही म्हणजे तुझी चूक झाली की तू फॉर्मॅलिटीज कंप्लीट नाही केल्या, पण तुझा हेतू वाईट नव्हता, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना तुझ्यासोबत। तिला दिलासा द्यायचा प्रयत्न करतात ते। आता बयो विचार करत असते, बाबा आता तुम्हाला कसं सांगू, त्या गोष्टीमुळे तर मी अपसेट आहेच, पण विशाल सरांना काय झालंय अचानक, आणि त्या मॅडम विशाल सरांच्या कोण असतील। आता इकडे पोटे सर खूप असे मध्ये मध्ये बोलत असतात सौदामिनीशी, मॅडम बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे मी सगळी कामं अगदी व्यवस्थित करतो, मी तुमच्या विश्वासातला माणूस आहे ना, वगैरे वगैरे। दुष्यंत म्हणत असतात, पोटे मी आहे ना इथे सौदामिनीशी बोलायला, तुम्ही जा प्लीज। पोटे म्हणत असतात, असं कसं मॅडम इतक्या दिवसानंतर आल्यात, त्यांना त्यांच्या विश्वासू माणसाशी बोलू द्या ना, म्हणजे त्यांना काही माहिती वगैरे हवी असेल तर। दुष्यंतला जरा रागच आलाय पोटेचा। मग सौदामिनी त्याला काहीतरी अकाउंटबद्दल विचारतात की ही फिगर वेगळी आणि ही फिगर वेगळी कशी काय। मग पोटे घाबरतो आणि म्हणतो, हां बघू मॅडम बघू। आणि मग ते बघितल्यानंतर म्हणतो, बरं मी अकाउंटंटला विचारतो आणि तुम्हाला लगेच सांगतो हा। मग सौदामिनी जरा वेळ थांबून दुष्यंतला म्हणते, मी ना एक डिसिजन घेतला आहे। मग दुष्यंतला वाटतं काय डिसिजन घेतला असेल म्हणून ते आनंदाने विचारतात, कसलं डिसिजन घेतलायस तू। मग सौदामिनी म्हणते, डॉक्टर विशालला
विशालला कार्डियक डिपार्टमेंटचा हेड करायचं. हे ऐकल्यानंतर पोटेच्या पायाखालची जमीन सरकली आहे, कारण पोटे सर त्या डिपार्टमेंटचे हेड आहेत. ते लगेच म्हणतात, मॅडम असं कसं, अहो मी आहे ना तिथला डिपार्टमेंट हेड आणि तुमचा विश्वासू माणूस आहे, मी प्रामाणिकपणे काम करतो, तुमची सगळी कामं करतो मी, तुम्ही सांगाल ती कामं करतो. नाही 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 मला बोलू दे प्लीज. सौदामिनी म्हणते, पोटे मला माहिती आहे तुम्ही सगळी कामं करता, मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटचा हेड बनवेल. डॉक्टर विशाल एक चांगले डॉक्टर आहेत आणि मला असं वाटतं की त्यांनी त्याच डिपार्टमेंटचं हेड व्हावं. पण आता लगेच दुष्यंत म्हणतो, नाही नाही अगं सौदामिनी, तो आत्ता आलेला आहे विशाल आणि तुला सांगतो मी, ही सगळी आयडिया ना त्याचीच होती, तो त्या बयोच्या टीममधला आहे अगं, तो ते ह्या डिपार्टमेंट हेड वगैरे कशाला करतेस हे सगळं तू. पोटे पण म्हणतो, नाही नाही हो मॅडम, तो आत्ता आला आहे, 1 वर्ष तर झाले, मी प्रामाणिकपणे काम करतो आहे. सौदामिनी म्हणते, मी निर्णय घेतला आणि जिथे सौदामिनीने निर्णय घेतला तिथे विषय संपला. दुष्यंत विचारतात, सौदामिनी अगं तू एवढं का फेवर करतेस त्याला, तू त्याला ओळखत सुद्धा नाही. आता सौदामिनी फक्त एवढंच म्हणते, हां मी ओळखत नाही आणि असं म्हणून निघून जाते. पण आता दुष्यंतच्या मनात प्रश्न आलाय की सौदामिनी एवढा का फेवर करते विशालला. अरे देवा, म्हणजे या दुष्यंतला पण माहिती नाही आहे की विशाल त्याचा मुलगा आहे, स्टेप मुलगा, म्हणजे नक्कीच विशालला पण माहिती नसेल त्याचे सावत्र वडील आहेत दुष्यंत म्हणून. अरे देवा, काय कन्फ्युजन आहे हे. आता विशालच्या घरी काही लोक आलेली आहेत, त्याचं सामान उचलत आहे आणि म्हणत आहे की आम्हाला ऑर्डर आली आहे तुमचं सगळं सामान दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायसाठी, म्हणजे चांगल्या ठिकाणी ऑफकोर्स. तर आता विशाल म्हणतो, मला कुठेही शिफ्ट व्हायचं नाही आहे, तुम्ही जा इथून. आता विशालच्या लक्षात आलं की हे सगळं नक्कीच सौदामिनीने करायला सांगितलं असेल. तेवढ्यात बयो येते तिथे आणि म्हणते, सर काय झालं तुम्हाला, कोण होती ती लोक. तेव्हा विशाल म्हणतो, अगं काही नाही, ते जरा चुकून माझ्या घरात शिरले होते, घर शिफ्ट करणारी लोक होती ती, ठीक आहे जाऊ दे. बयो म्हणते, सर तुम्ही खूपच डिस्टर्ब झालात, बसा मी तुम्हाला चहा करते. विशाल म्हणतो, अगं नको आहे मला सरस्वती. मग बयो म्हणते, थांबा पाणी तरी प्या, आणि ती आग्रहाने पाणी त्याला देतेस. आता खाली बसवते ती आणि त्याला विचारायला जाते, सर तुम्ही काय एवढे टेन्शनमध्ये आहात, आणि सकाळी त्या मॅडम भेटल्या त्या कोण होत्या. आता विशाल म्हणतो, कोणी नव्हत्या, आणि तिला उत्तरच देत नाहीत. प्रेक्षकांनो, हा काल इराला उत्तर देणार होता की ती सौदामिनी, आणि आता बयो त्याच्या एवढी क्लोज असून तो बयोला काहीच सांगत नाही. हाच प्रश्न बयोला पण पडलाय की विशाल सर मला का काही सांगत नाहीये, ते एरवी सगळं शेअर करत असतात. विशालच्या आईमध्ये आणि विशालमध्ये नक्कीच काहीतरी गैरसमज झाले, त्यामुळे त्यांचं नातं बिघडलं असं दिसतंय. नेमका आता हा काय घोटाळा आहे, त्या म्हणजे काय आहे नेमकं मॅटर, हे आपल्याला हळूहळू बघितल्यावर कळेलच प्रेक्षकांनो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या प्रोमोचा रिव्ह्यू थोड्याच वेळात येईल, आणि या रिव्ह्यूला लाईक करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.